राम राम शेतकरी मित्रांनो, तुम्ही कपाशी पिकाची लागवड केलेली असेल, जर कपाशी उगवून आल्यानंतर जर तुम्हाला तणनाशकाचा वापर करायचा असेल तर कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी लगेच आपलं पेज फॉलो करा। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही जे काय टाटा कंपनीचं जे काय केवट 18 नावाचं जे तणनाशक येतं ते तुम्ही प्रति एकरला 450 ml वापर करू शकता। आता याच्यामध्ये जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूलचा जर विचार केला तर पायरोथेबेक सोडियम 6% प्लस क्विजाफॉल इथेल 4% हा कॉम्बिनेशन मध्ये येतं। म्हणजे याच्यामध्ये गोल पानाची तणे आणि लांब पानाची तणे जे काही गौतवर्गीय तणे असतात ते दोन्ही प्रकारची तणे यांना नियंत्रित होणार आहे। त्याचा तुम्हाला वापर करायचा असेल तर केव्हा करायचा, तुमची कपाशी 5 ते 20 दिवसादरम्यान, म्हणजे कपाशी लावून झाल्यानंतर जेव्हा तुमची कपाशी 5 दिवसाची होते तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता आणि 30 दिवसाच्या आत तुम्ही याचा वापर करू शकता। फक्त वापर करताना तुम्हाला काय करायचंय, जे काय गवत आहे ते 2 ते 3 पानावर असणं गरजेचं आहे। परत त्या ठिकाणी जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे। जे तुम्ही पाणी घेणार आहे ते पाण्याचं प्रमाण पर एकरला तुम्हाला कमीत कमी 150 लिटर किंवा जास्तीत जास्त 200 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला 450 ml हे जे काय तणनाशक आहे हे मिक्स करायचं आहे आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे। आणि त्याच संदर्भात जे काय आपलं पाणी आहे, पाणी सुद्धा स्वच्छ नितळ असणं गरजेचं आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने जर नियंत्रण केलं किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर जे काय तणनाशकाचे जे काय रिझल्ट आहे तुम्हाला 100% पाहायला मिळतात। आणि तुमच्या कपाशी पिकामध्ये जे काय सर्वच प्रकारचे तण असेल, गोलपानाचे तण असेल, लांबपानाचे तण असेल, केना असेल, त्या ठिकाणी जे काय पेटेकोत असेल, लवळ असेल, जेव्हा सिप्रोड असेल, जेव्हा कुठलेही जे काही तण असेल ते बऱ्याच प्रकारचे तण त्या ठिकाणी तुम्हाला या तणनाशकाने नियंत्रित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी जे काय आपलं पेज आहे ते फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।